नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. पाहूयात काही विशेष घडामोडी. मुंबई पुणे रेल्वेचा प्रवास आता अतिवेगवान होणार आहे. कर्जत ते तळेगाव दरम्यान नवीन रेल्वे मार्ग उभारण्याचा आता विचार करण्यात येतोय आणि याबाबत संपूर्ण अहवाल सादर करण्याचा वरिष्ठांना आदेश दिलेला आहे. त्यामुळे लवकरच आता मुंबई पुणे रेल्वे प्रवास हा अतिजलद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळेल. टोमॅटोचे भाव पुन्हा एकदा वधारलेत. टोमॅटोचे भाव हे आता पुन्हा एकदा गगनाला भिडलेले पाहायला मिळतात. मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. नांदगावच्या मोठ्या बाजारामध्ये टोमॅटोचे दर हे प्रति क्रेटला जवळपास 1400 रुपये मिळत आहे आणि प्रति क्रेट 1400 रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे. मात्र आपण किरकोळ बाजार पाहिला तर किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोचे भाव हे किलोला साधारण 125 ते 150 रुपये आहे. पूजा खेडकर पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात. पूजा खेडकर ह्या आता पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं पाहायला मिळतंय. पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिलेले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत आणि चौकशी सुद्धा लागत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज होणार निवडणूक. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCAच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होतीये आणि यासाठी उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. पिकेट गुड फूड गुड मूड. आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच. रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे पवार यांच्यात झाली चर्चा. आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वाची चर्चा झाली असून सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना दिलं आहे. शिंदे पवार यांच्यामध्ये साधारण तासभर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर लगेचच शिंदे फडणवीस यांनीही तातडीची बैठक सागर बंगल्यावर बोलावली आणि याबाबत चर्चा केली. मी येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. मी नाशिकच्या येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मी येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो म्हणजे छगन भुजबळ यांना गर्दी काय आहे ते कळेल, तसंच झळ काय पोहोचते हे सुद्धा कळेल असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. शक्यता नाही मग ॲडव्होकेटच घेते आता. तू इकडं काढी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं. आमच्यात मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे. तीनदा रॅली असती का? तीनदा रॅली असती का? तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का? म्हणजे आमच्याच इकडं मारा लावून द्यायचे आणि तो मजा बघायची. कारण तुझ्या लोकाला काही त्रास नाही, तुझ्या जातीच्या लोकाला त्रास नाही, तुला त्रास नाही, तो जिल्हा मोकळा. काय जी लॉस होईल तो OBCचा आणि मराठ्यांचा होईल, धनगराचा आणि मराठ्यांचा होईल. काय जे व्हायचं आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल. तुला काही नेट नाही ना. तो मोकळा, राजकारणासाठी मोकळा. तो ह्याचा तेला ताण नाही, तो मोकळा. 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचं अमित शहा यांचं विधान. 2024 मध्ये राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री करण्याचं विधान अमित शहा यांनी केलेलं आहे. अमित शहा यांनी आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या सूचना सुद्धा मंत्र्यांना तसंच कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत.
त्यामुळे यापुढचा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं विधान अमित शहा यांनी केलंय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत याविषयी आम्हाला अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ट्विटर पेज फॉलो करा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.